माझे नाव पंडित दत्तात्रय पोद्दार, गाव सुळे. तर पी.एन. साहेबांची आता मुलग्यांचे राहुल पाटील यांचे इलेक्शन चालू आहे. त्याबद्दल पी.एन. पाटलांचं वर्चस्व मोठं आहे. काम सगळं धंदा सगळं त्यांचं चालू आहे. कामं इकडं भागात मोठ्या जबरीनं काम केलेलं आहे आणि त्यांच्या मुलाचं राहुल पाटील यांचं सुद्धा त्यांच्या ह्याच्याखाली त्यांचा वारस म्हणून ते काम चांगल्या तऱ्हेनं करतील आणि करणारच. अशा पद्धतीनं त्यांचं इथं म्हणजे पी.एन. पाटलांचा मुलगा राहुल पाटील हे विजयी नक्की होणार. अगदी काळ्या दगड पांढरे यश आहे. धामणी खोऱ्यासाठी पी.एन. पाटील साहेबांनी काय काम केले आतापर्यंत? धामणी खोऱ्यात ज्या टायमाला कळक सांद्रे हा तलाव मंजूर झाला त्यांचं मोठं योगदान त्या ठिकाणी आहे आणि धामणी खोऱ्यात त्यांचं मोठा मोलाचा वाटा आहे. सगळी कामं तिथल्या तर सगळी केलेल्या आहेत. प्रत्येकाला मदत किंवा कुठल्या पद्धतीने माझी स्वतःची 2 कामं त्यांनी स्वतः कडेला बसून कामं केलेली आहेत. तिसरं काम माझं हे पोल 3 ठिकाणी माझं पोल बसवल्यात. 3 पोल मंजूर करून मी त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी मला बसा तुम्ही, मी बाहेर यायला गेलेलो आहे, त्यात तुम्ही बसा, मी आल्याशिवाय जायला असे बसून आम्हाला सांगून माझं काम बसल्या बैठकीला करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर मला बोर्डाचं काम सुद्धा अगदी व्यवस्थित बोर्डाच्या माणसांचा त्यांच्या वचनाखाली जागरूकपणे मला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. अशा हे आहे नाव लौकिक आहे. तेव्हा त्यांचा मुलगा राहुल पाटील हा नक्की 100% विजय होणार. माझं नाव अरुण कांबळे, मी सुळे गावचा रहिवासी आहे. सध्या आमच्या कर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल पाटील हे उमेदवार आहेत काँग्रेसकडून. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये तर त्यांचं वातावरण म्हणजे पोषक त्यांना वातावरण आहे आणि म्हणजे पी.एन. साहेबांच्या कामाच्या निष्ठेवरती प्रेम करणारे लोक जे आहेत ते राहुलभाईंच्या पाठीमागे एकनिष्ठ आहेत. आणि सध्या जर बघितलं तर कर्वी तालुक्यामध्ये म्हणजे पन्हाळ्यामध्ये मागच्या 2019ला साहेबांना म्हणजे चंद्रपूर नरकेंना 5,000चं लीड मिळालं होतं आणि तेच लीड गगनबावडा तालुक्यामध्ये लीड तोडून परत साहेबांचं 5,000 त्यांच्यावरती लीड झालं होतं. तर आता थोडंसं वातावरण चेंज आहे. एक मतदान पण वाढल्यामुळं एक 65,000 मतदान जरी झालं तरी इथून 10,000च्या वरती काही ते लीड घेणार नाही आणि ते लीड सगळं कर्वीमध्ये येऊन राहुल पाटील हे 100% आमदार होणार आहे, त्या शंका नाही. धामणी खोऱ्यामध्ये पी.एन. पाटील साहेबांनी आज तागायत केलेली काही काम धामणी प्रकल्पासाठी साहेबांनी कामं केली आहेत. प्रत्येक गावोगावी निधी वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे आमदार फंडातून जे निधी आहेत ते त्यांनी दिल्यात. पेयजल योजना म्हणा किंवा बरेच काय निधी असतील ते त्यांनी म्हणजे त्यांच्या माध्यमातून जे घेत आहेत ते तेवढं दिले. कारण 2.5 वर्ष सरकार होतं. त्या 2.5 वर्षामध्ये कोरोनाचा काळ आला. त्या कोरोनाच्या काळाच्या नंतर लगेच सरकार गेलं. पण त्यांना काय जितका निधी त्यांच्या वाटेला आला त्यातून त्यांनी ते म्हणजे जनतेवरून काम करण्याचा प्रयत्न केला. करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत, जनस्वराज्य शक्ती पक्षाचा उमेदवार आहे. तुम्हाला कोण वाटतं की याच्यामध्ये एक हा उमेदवार सक्षम आहे किंवा हा उमेदवार आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतो, त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा. राहुल पाटील आपल्या मतदारसंघातून चांगला उमेदवार आहे, उमदीचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं लोकांचं गृहीत आहे की राहुल पाटील हा कोण माहिती नाही म्हणण्यापेक्षा त्यांना जवळून माहिती आहे, पण उगाचच सांगायचं तेव्हा माहिती नाही हे नाही. अहो ज्या घराण्यात राजशाही घराण्यात तो जन्माला आलेला हा माणूस जर माहिती नाही, असं आमदारचा मुलगा आमदारचा वारसा जपणारा तो माहिती नाही म्हणतात. आमच्या पन्हाळ तालुक्यातून 60 ते 65% मतदान पडणार त्यांना. धामणी खोऱ्यामध्ये स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांनी काय कामं आतापर्यंत केलेली आहेत? भरपूर केली पाहिजे. रस्ता केला, नंतर हे धामणी खोऱ्याचं प्रकल्प तिने स्वतःहून आणला, सगळी कामं केलीत आणि कुठल्याही बाबतीत तो गटातटाचा बघितला नाही किंवा कुणाचाही माणूस बघित नाही. असं फोन केल्याबरोबर सगळ्याला हजर. राहुल पी.एन. पाटील यांच्याविषयी तुमची काय भावना आहे? आमची चांगली भावना आहे आणि तो निवडून येणार.